नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो बहुतेकांच्या परिचयाचा असेल, द नाईस गाय इल्युजन, किंवा चांगली मुले नेहमी मागे का राहतात. चला तर मग आधुनिक डेटिंगच्या या गोंधळामागचे खरे रहस्य उलगडून पाहूया. आता जरा कल्पना करा, एका खचाखच भरलेल्या नाईट क्लबमध्ये तुम्ही आहात. तिथे एक अतिशय सुंदर पण थोडी उदास दिसणारी मुलगी उभी आहे. एक चांगला मुलगा तिच्याकडे जातो, तिची मदत करतो, अगदी पुढचे काही आठवडे तिची काळजी घेतो. आणि अचानक काय होतं, ती एका बॅड बॉयसोबत बाईकवर बसून भुर्रक्कन निघून जाते. आता साहजिकच हा प्रश्न पडतो की एवढी मदत करूनही, सगळं चांगलं करूनही हा चांगला मुलगा शेवटी का हरतो. पण खरी गंमत आणि कथेतील वळण इथेच आहे. समस्या त्या स्त्रियांची नाहीच आहे, तर समस्या अशा लोकांची आहे जे मुद्दामून शांत, समजूतदार आणि चांगल्या जोडीदारांकडे दुर्लक्ष करतात आणि अशा व्यक्तींच्या मागे धावतात ज्यांच्या आयुष्यात फक्त आणि फक्त गोंधळ आहे. हे असं का होतं, यामागचं मानसशास्त्र आज आपण अगदी खोलात जाऊन समजून घेणार आहोत. पण त्याआधी हा विषय आवडला असेल तर लगेच या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण 4 मुख्य मानसिक सापळ्यांमधून जाणार आहोत. 1. मजेला वेडेपणा समजण्याची चूक. 2. द स्नो व्हाईट फेनॉमिनन. 3. धोकादायक आकर्षण. आणि 4. गरजेपेक्षा जास्त चांगले असण्याचा किंवा टू नाईस असण्याचा सापळा. चला तर मग बघूया आपला पहिला सापळा, मजेला वेडेपणा समजण्याची चूक. इथला विरोधाभास खरंच खूप रंजक आहे. एका बाजूला द फन गर्ल आहे, जी मजेत जगते, जिच्यासोबत वेळ घालवणं खरंच आनंददायी असतं. पण दुसऱ्या बाजूला द रेव्हिंग लुनाटिक आहे, जिचे मूड अचानक बदलतात, जी कुठल्याही बारमध्ये जाऊन विनाकारण लोकांसोबत भांडणे उकरून काढते. हा जो गोंधळ आहे ना, तो मजेचा भाग नक्कीच नाहीये, तर एका स्वार्थी आणि विध्वंसक आयुष्याचा तो एक स्पष्ट संकेत आहे. हे अगदी उत्तम प्रकारे दर्शवण्यासाठी हे एक वाक्य पाहूया. अशा काही अत्यंत अस्थिर स्त्रियांच्या आजूबाजूला काही पुरुष असे घुटमळत असतात, जणू काही त्यांच्याकडे एखाद्या मोठ्या मॅचचे मोफत तिकीटच आहे. हे चित्र अगदी स्पष्टपणे दाखवून देते की कसे काही लोक स्वतःहून या गोंधळलेल्या व्यक्तींकडे अक्षरशः ओढले जातात. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. डेटिंगमधल्या रेड फ्लॅग म्हणजेच धोक्याच्या इशाऱ्याला चुकून उत्स्फूर्तपणा किंवा स्पॉन्टेनिटी समजण्याची चूक कधी कोणाकडून झाली आहे का? तुमचे असे काही अनुभव असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आपल्याला त्यावर चर्चा करायला नक्की आवडेल. आता वळूया दुसऱ्या सापळ्याकडे, द स्नो व्हाईट फेनॉमिनॉन. इथे एका परीकथेचं अगदी चपखल उदाहरण पाहायला मिळतं. जसं की एका मुलीला घराबाहेर काढलंय आणि ती निराधार आहे. तिला वाचवण्यासाठी काही लोक, जसे की स्नो व्हाईटचे बटू, जीवाचे रान करतात, तिची सगळी काळजी घेतात. पण शेवटी काय होतं, ती मुलगी एका अशा व्यक्तीसोबत निघून जाते ज्याने तिच्यासाठी काही कष्ट घेतलेले नसतात, फक्त तो घोड्यावर बसून आलेला असतो. आणि इथे तो चांगला मुलगा मात्र फक्त कष्टच करत राहतो. यातला सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की आपण कोणाचेही आयुष्य फिक्स करू शकत नाही किंवा सुधारू शकत नाही. समाधानकारक नातेसंबंध हे 2 व्यक्तींच्या समानतेवर आधारलेले असतात, कोणाला वाचवण्याच्या मोहिमेवर नाही. खऱ्या आयुष्यात असा हा स्नो व्हाईट प्रकार तुम्हाला कधी पाहायला मिळाला आहे का, जिथे एक व्यक्ती सगळं काही करते आणि दुसरी व्यक्ती भलत्याच कोणाची तरी निवड करते? आधुनिक डेटिंगमधले तुमचे असे निरीक्षण खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करत राहा. आता पाहूया सापळा क्रमांक 3, धोकादायक आकर्षण. धोकादायक असणे हे कदाचित ऐकायला किंवा कल्पनेत खूप आकर्षक वाटू शकते, पण खऱ्या आयुष्यात ते अत्यंत थकवणारे असते. बऱ्याचदा हे आकर्षण कमी आत्मविश्वासातून येतं. अशा व्यक्तींना वाटतं, जर तो इतका चांगला वागतोय तर नक्कीच तो काहीतरी नाटक करत असेल. पण अशा व्यक्तींच्या मागे लागल्यास निराशेच्या गर्तेत ओढले जाण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांना रोमॅन्टिक जोडीदारापेक्षा एका थेरपिस्टची जास्त गरज असते. पुढच्या आणि अंतिम सापळ्याकडे जाण्यापूर्वी, डेटिंगमध्ये कोणते पॅसिव्ह अग्रेसिव्ह किंवा छुप्या रागाचे वागणुकीचे प्रकार तुम्ही पाहिले आहेत? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कमेंट करत राहिलात तरच हे विषय आपण अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू. आणि आता शेवटचा सापळा क्रमांक 4, अति चांगलेपणाचा सापळा किंवा द टू नाईस ट्रॅप.
इथे खूप चांगल्या व्यक्तींचे 2 उपप्रकार समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. एका बाजूला द डोरमॅट आहे, ज्याचा आत्मविश्वास खूप कमी आहे आणि जो लोकांना आपला मनसोक्त वापर करू देतो. आणि दुसऱ्या बाजूला द बास्टर्ड आहे, जो भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी चांगलेपणाचा मुखवटा वापरतो आणि सतत टोमणे मारत असतो. नातेसंबंध टिकवण्यासाठी हे दोन्ही प्रकार अत्यंत अयोग्य आणि हानिकारक आहेत. हा मुद्दा तर अगदी अचूक आहे. अति चांगल्या मुलांना खऱ्या अर्थाने बॅड बॉयजमुळे नाकारले जात नाहीत, तर त्यांना अशा मुलांमुळे नाकारले जाते ज्यांच्याकडे स्वतःचा कणा म्हणजेच बॅकबोन असतो. खरे आकर्षण तिथेच निर्माण होते, जिथे व्यक्ती आपल्या गरजा स्पष्टपणे सांगू शकते, तेही कोणत्याही प्रकारचा भावनिक ब्लॅकमेलचा किंवा मॅनिप्युलेशनचा आधार न घेता. आता वळूया अंतिम टप्प्याकडे, हा चुकीचा पॅटर्न मोडणे. या समस्येवर काही अत्यंत व्यावहारिक असे उपाय आहेत. सगळ्यात आधी आपल्या आधीच्या नातेसंबंधांचे नीट विश्लेषण करणे गरजेचे आहे. आपण सतत गोंधळलेल्या जोडीदारांची निवड करतोय का, हा पॅटर्न ओळखा. त्यानंतर हा चक्रव्यूह मोडून शांत, स्वतंत्र आणि समजूतदार जोडीदारांचा शोध घ्या. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात अशा अनेक पूर्णपणे स्वतंत्र आणि समजूतदार व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःचं आयुष्य अगदी उत्तम प्रकारे हाताळता येते, ज्यांच्यासोबत एक अत्यंत समाधानकारक नातेसंबंध नक्कीच प्रस्थापित करता येऊ शकतो. गरज आहे ती फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची. जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: नाईस गाईज खरंच बळी असतात की त्यांना फक्त गोंधळाचं व्यसन जडलेले असते? यावर तुमचं मत काय आहे? खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हे विश्लेषण तुम्हाला आवडले असेल तर लगेच या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अधिकाधिक कमेंट्स करून अशाच रंजक चर्चा पुढे नेत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणात.